वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आहे माझा कुकिंग डे। तर आज माझ्या किचनमध्ये बनणार आहे पनीर लच्छा मसाला। त्यासाठी मला 1 पाव पनीर लागणार आहे। त्याला मी असे लांबडे कट करून घेणार आहे पनीर लच्छासाठी। लच्छामध्ये ॲक्च्युअली लंबे आणि असे लांबडेच क्यूब्स यूज केल्या जातात, त्या प्रकारे मी कट करणार आहे। यामध्ये मला बेसिकचे मसाले लागणार, अद्रक लसूण, थोडेसे टमाटर। त्यानंतर मला लागणार आहे हिरवी मिरची कट केलेली, कांदा आणि थोडंसं मसाल्यासाठी कांद्याची पातळ काप। ती मी गरम तेलामध्ये यूज करणार आहे। गरम तेल तापल्यानंतर त्यामध्ये मला पूर्ण कांदे टाकायचे आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचे आहे। परतून झाल्या इतके परतायचे आहे की त्याला गोल्डनिश असे ब्राऊन होऊन जाणार, जे की आपल्याला चिवड्यासाठी आपण यूज करतो। हे माझे ब्राऊन कांदे झालेले आहेत। आता मी याला पेस्ट बनवून घेणार आहे। त्यासाठी मला एक बेसिकचे मसाले लागणार आहेत, तेजपान, 2-3 मिरी, कलमी आणि 1 विलायची। ती मी ब्लेंड करून घेणार आहे मिक्सरला। टमाटर आणि काजूची प्युरीसुद्धा ब्लेंड करून घेणार आहे आणि अद्रक लसणाचा पेस्टरी। तोपर्यंत आपण बटरमध्ये क्यूब्स जे आहेत कट केलेले त्याला हलकेसे ब्राऊन होतपर्यंत शिजवून घेऊया। त्यानंतर मी इथे माझ्या भाजीची तयारी सुरुवात करत आहे। तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये थोडेसे कांदे, कट केलेली हिरवी मिरची, अद्रक लसणाचा पेस्ट, त्याला छानपैकी असं ब्राऊन होतपर्यंत मला शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये यामध्ये ॲड करणार आहे मी कांद्याची, जी आपण गोल्डन ब्राऊन कांदे करून घेतले होते त्याची पेस्ट आणि टमाटरची पेस्ट, ती छानपैकी अशी परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे आणि मी ॲड करणार आहे यामध्ये थोडंसं पाणी यासाठी ॲड करणार आहे की आपली हलकीशी खालून आपले जे खालून मसाले जे आहे ते जळणार नाही, म्हणून हलकंसं मी पाणी ॲड करत आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतर याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे। छानपैकी शिजल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडे पनीरची क्यूब ॲड करणार आहे आणि त्याला छानसं असं शिजू देणार आहे। ते इथपर्यंत शिजू द्यायचं की वरपर्यंत आपल्याला तरी येत नाही। आणि त्यामध्ये मी अमूलचं फ्रेश क्रीम यूज करत आहे। फ्रेश क्रीम यूज केल्यानंतर जो टेस्ट येतो भाजीला अगदी ढाबा आणि रेस्टॉरंट स्टाईल येतो। तर मी इथे यूज करत आहे अमूलचं फ्रेश क्रीम। तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि थँक्यू सो मच।